ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय दुसऱ्या अध्यायातला 38व्या क्रमांकाचा श्लोक पाहतो. सुख दुःखे समीकृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वं नैवं पापमवाप्स्यसि. ज्ञानेश्वरीच्या ओव्या आहेत, आपण सर्वजण एकत्रच वाचूया. सुखी संतोषाने दुःखी विषादान बजावे आम्ही लाभाला बदलावे मना माझी एक विजय पण होईल का सर्वदा देव जाईल हे आधीची काही पुढील चिंता येना आपण या उचिता स्वधर्म राहटता जे पावे ते निवांता साहोनी जावे अडीचे मने व्हावे तरी दोष न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत व्हा. 4-5 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर गायलेल्या. आता फार पूर्वपीठिका सांगत नाही, बेस लक्षात आलेला आहे तुमच्या. अर्जुनाला समजून सांगताना या टप्प्यापर्यंत भगवान आलेले आहेत. सांख्ययोग सांगतात. सांख्ययोग ज्ञानमार्ग आहे. शरीर आणि आत्मा याच्या संबंधानं चिंतन. शरीर नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे, कधी नाश न पावणारा. याच्या संबंधानं सगळे चिंतन आपण बऱ्याच वेळा पाहिजे. पुढे 7 टप्पा देतोय. आता भगवान सांगतायत की अर्जुना, एकतर तू तुझ्या क्षात्र वृत्तीचं पालन केलं पाहिजे. क्षत्रिय आहेस, तुझं तू कर्म केलं पाहिजे. पुढचा मुद्दा सांगताना म्हणतात की सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वं नैवं पापम वाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय किंवा पराजय यांचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असं जर तू केलं तर तुला पाप लागणार नाही. सूक्ष्मता याच्यामध्ये. कुठलीही गोष्ट केल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये पाप आणि पुण्याची भीती किंवा आपुलकी राहते, किंवा हे केल्यानंतर माझ्याकडनं पाप होईल की काय. युद्धाच्या संबंधाने सुद्धा आपल्या सारख्याच्या मनात पण विचार येईल. अर्जुनाच्या मनात आलंच, युद्धानं पाप होईल, हत्या होईल, हानी होईल, की नाही. कर्तव्य कर्म जरी असलं तरी पण त्याच्यामध्ये हानी आहे, पाप लागेल की नाही. त्याच्या मनात विचार आला तो साहजिक स्वाभाविक आहे. तो विचार दूर करण्याकरता आणि कर्तव्याची जागृती करण्याकरता भगवंत त्याला आता हा विवेक सांगतो. हा जो श्लोक आहे किंवा समग्र गीता सुद्धा हा विवेकच आहे. विवेक म्हणजे काय? सार आसार याच्यातला विचार. सार म्हणजे काय? घेण्याजोगतं. आसार म्हणजे काय? टाकण्याजोगतं. आपल्या गरजेचं काय, आपल्या फायद्याचं काय, तोट्याचं काय, याचा विवेक, याचा विचार म्हणजे विवेक बुद्धी. राजहंसाचं उदाहरण दिलं जातं. दूध आणि पाणी वेगळं केलं करणारा एकच जगामध्ये असा जीव आहे, त्याला राजहंस असं म्हटलं जातं. बगड्यासारखाच दिसतो, सेम बगड्यासारखा, पण त्याच्या बाह्य रूपावरून त्याची ओळख नाही पडणार. त्याच्याकडे असलेल्या क्षमतेवरून त्याची आपल्याला खरी ओळख पटेल. कावळा आणि कोकिळा याच्यामध्ये फारसा फरक दिसतच नाही, पण जेव्हा तो झाडावर उभा असल्यानंतर आवाज करेल तेव्हा कळतं हा कावळा आहे तो कोकिळा. त्याचं राजहंस
त्याच्यासमोर दूध पाणी मिश्रित दूध ठेवलं, मिक्स केलेलं, बगळा सगळे घेऊन टाकेल. राजहंस काय करतो, फक्त दूध पितो, पाणी मात्र खाली ठेवतो. तसं विवेक बुद्धी कशाला म्हटलं जातं की आपल्या कल्याणाचं काय, की ज्याची जागृत झाली त्याचं कल्याण झालं. माझ्या फायद्याचं काय, माझ्या तोट्याचं काय, याचा विचार असला पाहिजे की नाही. व्यवहारातलं आपल्याला कळतोच कोणती गाडी किती ऍव्हरेज देणार आहे, यामा ऍव्हरेज देणार आहे का स्प्लेंडर देणार आहे, याचा विवेक नको का असलं पाहिजे की नाही. व्यवहारातलं कळतं आपल्याला, तसं जीवनात विनोद केला बरं का. आता हा विवेक सांगतात काय, सुख दुःखे समे कृत्वा लाभा अलाभो जया अजयो ततो युद्धाय युज्यस्वम नैवम पापम वाप्स्यसि. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय किंवा पराजय यांचा विचार सोडून दे. ते काय म्हणाले ते बघू नंतर. फक्त तू युद्धा करता युद्ध कर. असं जर तू केलं, युद्धा करता युद्ध म्हणजे काय, कर्तव्य करता कर्तव्य केलं की मग तुला पाप लागणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हा अत्यंत गीतेमधला हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. अख्खं फिलॉसॉफी इथे येऊन थांबते. समत्व बुद्धी ज्याला म्हणतो ना आपण, समान होणं, ताराजू असतो ताराजू. समत्व म्हणजे काय, ताराजू. आता वजन कटे इलेक्ट्रिक आल्यामुळे ते पटकन होणार आहे, समजणार नाही कदाचित, पण पाहिजे तुम्ही ताराजू असतो. भाजीला आणायला गेलो आपण, तो काय करतो, एका पारड्यामध्ये काय असतं, वजन असतं. जे शासनाने निश्चित केलेले एवढ्या एवढ्या वजनाचं 1 किलो, हे 2 किलो, हे अर्धा, हे पावशेर असं. आणि मग इकडे आपण भाजी तोलतो, साखर किंवा डाळ, गुळ, शेंगदाणे वगैरे जो काय माल असेल तो तोलतो. मग तो दुकानदार काय करतो, असं धरल्यानंतर वरती काय पाहतो, त्याला एक काटा असतो वरती, बरोबर. इकडे 1 किलोचं वजन आहे, इकडे काहीच नाही. मग वजन कुठं राहील, ते खाली, म्हणजे खाली झुकलेलं राहील. पण जेव्हा दुसऱ्या पारड्यामध्ये इकडे साखर, गुळ किंवा काही भाजी काय आज हे घेणार आहोत, ते थोडं थोडं टाकतो. ते टाकलं की मग काय होतं, तिकडचं वजन वरती येतं. असं हे खाली आहे, मग आता असं असं आलं तसं समान झालं. पण ते समान झालं हे बघायचं कुठं, वरती काटा जो असतो झुकलेला, बरोबर की नाही. तो काटा बघितला की मग काय झालं, समान झालं. खालच्या बॅलन्सिंग वरती आपल्याला कळणार नाही विशेष. वरती तो जो काटा आहे ना, या संपूर्ण गीतेतला काटा हा आहे वजनाचा. इथे पहा, सुख दुःखे समे कृत्वा. सुख येवो, दुःख येवो, लाभ येवो, हानी येवो, जय हो, पराजय हो, मान हो, अपमान हो, समान काट्यावर पाहायचं. आपल्या अंतरातून ती जाणीव झाली, तो काटा समान दिसला की मग समजायचं आपण भक्तिपथाला आहोत. हे सूत्र आहे. पण आपली अस्वस्थता जी आहे ना, आपण काय करतोय, खाद्याचं जे भांड आहे ना, पात्र, त्याच्याकडे पाहतो आहोत आणि त्याच्यावर अंदाज लावतो की समान झालं. सूक्ष्म मध्ये कुठेतरी फरक असतो, तो कळून येत नाही. आपल्याला वाटतं जवळजवळ सारखंच आहे. पण जेव्हा आपण त्या काट्याकडे बघू तेव्हा आपल्याला परफेक्ट कळेल समान झालं की नाही. तसा हा जो श्लोक आहे तो काटा आहे वजनाचा. इथे सूक्ष्म अंतरात पाहायचंय, सुख आणि दुःखात मी समान आहे का, आपल्याला कळतं, सांगायची गरज नसते. म्हणून हा अत्यंत महत्वाचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, ओवीवर काही शब्द, सुखी संतोषा न यावे. आता समान राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं, सुखी संतोषा न यावे. संतोषा म्हणजे, संतोष म्हणजे तुमच्या काकाचं नाव का मामाचं नाव, संतोष. तोष न म्हणजे तृप्तता, संतोष संतुष्टी, समाधान त्याला म्हणूया आपण आता समजण्याकरता. संतोष, आनंद. सुखी संतोषानं यावे. एखादी गोष्ट मना, आता इथं सुखाची व्याख्या वेगळी करायला लागेल आपल्याला. सुखाची आणि दुःखाची व्याख्या फार वेगळी आहे खरं तर, बरं का. सूक्ष्मात विस्तारित करायचं झालं तर आपल्याला ज्ञानेश्वरी जर पाहिजे झाली, सुख आणि दुःखाची व्याख्या काय इथून सुरुवात करायला आपण पहिले काय सांगू शकतो. सुख म्हणजे काय, आनंद. बोला पटपट, वेळ घालू नका, जे सुचते. सुख म्हणजे काय, समाधान. सुख म्हणजे काय, काय म्हणते तुमचं, तेच तेच म्हणजे ही समाधान देणारी गोष्ट, समाधान देणारी गोष्ट. याच्यामध्ये सूक्ष्म अंतर आहे. या आपल्याला ते शब्द जरी समानार्थी वाटले, सुख, आनंद, समाधान,
बरं वाटणं, रिलॅक्स वाटणं असं पण म्हणू शकतो. सुख म्हणजे काय? रिलॅक्स वाटणं. पण नेमकी व्याख्या काय? मनासारखं होणं. म्हणजे मनाच्या सारखं झालं की सुख, मनाच्या विरुद्ध झालं की दुःख. आहे की नाही? जवळ आले, जवळ. आजपर्यंत सुखाची आणि दुःखाची परिपूर्ण व्याख्या झालेली नाहीये. कुठलीही शास्त्र पाहिजे तर सुखाची आणि दुःखाची परिपूर्ण व्याख्या की त्याला छेद देऊ शकत नाही. आता समजा कोणी म्हटलं की मनासारखं होणं, ठीक आहे, तुझ्या मनासारखं झालं त्याला सुख म्हणशील, पण याच्या मनासारखं झालं नाही मग मनासाठी सुख आहे ना. हा, म्हणजे परत व्यक्ती सापेक्षत्व आली ना. तो सर्वांगीण व्याख्या म्हणजे काय होती की सर्वांगीण, की त्याला छेद देऊ शकत नाही, सगळ्यांना लागू झाली पाहिजे, सर्वांना लागू झाली पाहिजे. अशी जी व्याख्या आहे ती झाली नाही आणि ती मांडणं कठीण आहे. लक्षात येते? जेव्हा आपण सुख म्हणतोय, प्रत्येकाच्या कल्पनेतलं सुख वेगळं आहे. मला ते सुखाचं वाटतं ते तुम्हाला सुखाचं असेलच याची खात्री नाही. तुम्हाला जे सुखाचं वाटतं ते मला सुखाचं वाटेलच याची काही शाश्वतता आहे नाहीये. लहान मुलाला कार्टून पाहणं सुखाचं वाटतं, तरुणाला तेच पाहताना सुखाचं नाही वाटत, वृद्ध माणसाला तेच पाहताना सुखाचं नाही वाटत. लक्षात येते? आयपीएल, एखादा क्रिकेट प्रेमी आहे त्याला आयपीएल पाहण्याकरता फार सुख वाटतं, इंटरेस्ट, ताण भूक विसरून जातो. पण ज्याला क्रिकेट मधला इंटरेस्टच नाहीये त्याच्याकरता ते सुखाचं आहे का? तो म्हणा ते बंद करा डबड, आपलं मस्त पिक्चर लावा. समजण्याकरता सामान्य बोलतोय. सुख त्याची सर्वांगीण व्याख्या झालेली नाहीये, पण जवळ जवळ आले. काय व्याख्या आहे? अनुकूल वेदनीय तया सुखम आणि प्रतिकूल वेदनीय तया दुःखम, इथपर्यंत व्याख्या आहे की जी सर्वांना लागू होऊ शकते. काय? इंद्रियांचा विषयांशी अनुकूल संबंध प्रस्थापित झाला की त्याला सुख असं म्हटलं जातं, आणि इंद्रियांचा विषयांशी प्रतिकूल संबंध प्रस्थापित झाला की त्याला दुःख असं म्हटलं जातं. समजलं का? अनुकूल म्हणजे अनुकूल म्हणजे जसं पाहिजे तसा. अनुकूल आपल्या इच्छेप्रमाणे, तुझ्या अपेक्षित अनुकूल संबंध. उदाहरण काय? इंद्रियांचा विषयांशी, विषय म्हणजे काय? आता पंचेंद्रिय लागली, ज्ञानेंद्रिय, इथं ज्ञानेंद्रियांशी होईल ना. कर्मेंद्रिय हात पाय वाणी शिष्ण उपस्थ ही कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कुठली आहेत आपली? पंच: डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. ही पंच ज्ञानेंद्रिय आहे की यांना आपण ज्ञान संग्रहण करतो, इन्फॉर्मेशन घेतो, डाटा आपल्याला मिळवला जातो, आपल्या बुद्धीपर्यंत यांच्या मार्फत पोहोचवला जातो, मग त्याच्यावर मंथन होतं. ही काय झाली? ज्ञानेंद्रिय. या ज्ञानेंद्रियांचा विषयांशी म्हणजे त्यांचा जो विषय आहे त्यांच्याशी अनुकूल संबंध प्रस्थापित झाला. आता ज्ञानेंद्रिय समजा उदाहरणार्थ डोळा आहे, या डोळ्याचा विषय काय आहे? रूप. आपण पाहिलं होते की मागे, डोळ्याचा विषय रूप. कानाने पाहू शकतो का आपण? डोळ्यानेच पाहू शकतो. म्हणजे रूप म्हणजे दृश्य, डोळ्यानेच पाहू शकतो. म्हणजे त्याचा विषय कुठला आहे? तो. कानाचा विषय शब्द आहे, ऐकू शकतो कानाने. डोळ्याने ऐकू शकतो का? नाकाने ऐकू शकतो का? प्रत्येकाचं भिन्न आहे. वास घेणं, गंध हा नाकाचा विषय आहे. चव घेणं जिभेचा, स्पर्श घेणं त्वचेचा विषय. बरोबर? इतकं समजलं आपण सुख आणि दुःख हे पाहतोय. बरं, अनुकूल संबंध उदाहरण दिलं जातं त्याला, फार गोड उदाहरण. एक असा तरुण वयातला पुरुष, त्याला पत्नी आहे, एक गोंडस बाळ आहे, बारकं लहान, एक 5-6 महिन्याचं, 8-10 महिन्याचं, वर्षभराचं, गोर गोंड रुद्र सारखं. आणि तो बाप दिवसभर कामाला गेला आणि कामावून घरी आला. पण त्यांनी एक आठवडाभर दाढीच केली नव्हती, दाढीची थोडी खुंट वाढलेली होती. तो आला आणि घरी आल्यानंतर ते पोरगा असं कुठे आला, असं दारात कुठे त्याने आपली बॅग वगैरे ठेवली, पाय वगैरे धुतले, पटकन त्याला घेतली, त्याची पप्पी घेतली. लहान मुलाची पप्पी घेतो आपण. आता त्याची पप्पी घेतली. ती पप्पी घेतल्यानंतर याला फार बरं वाटलं, वा पोराला जवळ घेतलं, काय
पण ते पोरगे जसं जवळ घेतलं ना तोपर्यंत हसत होतं, पण त्याने जशी पप्पी घेतली तसं ते पोरगं रडायला लागलं. झालं याला आनंद झाला पण ते रडायला लागलं. कारण काय झालं? लक्षात आलं? उदाहरण काय आहे? पोराचे गाल कसे आहेत? मऊ मऊ वर वर. याचे ओठ सुद्धा मऊ मऊ आहेत, पण हे ओठांचा त्याच्या गालाशी स्पर्श झाला म्हणजे त्वचेचा विषयाशी स्पर्श, या स्पर्शाशी त्याचा विषय आहे ना, त्वचेचा स्पर्श, त्याच्याशी संबंध आला. बापाकडनं अनुकूल संबंध प्रस्थापित झाला, पण मुलाकडनं प्रतिकूल. याच्या ओठाला त्याचे मऊ मऊ गाल चांगले वाटतात, त्याला काय झालं? अनुकूल झालं. म्हणजे काय झालं? सुख झालं ना त्याला, बापाला सुख झालं. पण पोराला दाढी टोचली, प्रतिकूल संबंध आला. विषय तोच आहे पण संबंध प्रतिकूल निर्माण झाला. म्हणजे काय झालं? दुःख झालं. म्हणजे सुखाची आणि दुःखाची व्याख्या काय होईल? इथपर्यंत येईल की आपल्याला विषयांशी अनुकूल संबंध प्रस्थापित होतोय का प्रतिकूल संबंध प्रस्थापित होतोय याच्यावर आहे. कीर्तनात काही लोकांना झोप येते की नाही? खूप जणांना. पूर्वी तर केवढी मजा, लोक कीर्तनाला यायचे ना, घुंगडी वगैरे ब्लँकेट वगैरे घेऊन यायची. हा पाहिजे कितीतरी वेळा. का माहितीये का? कारण आणि ते बसायची पण मागच्या साईडला, म्हणजे कीर्तन झोपायला डायरेक्ट घेऊन झोपायचं. सांगायचंय मुद्दा काय, पण इंटरेस्ट ज्याच्या कानाला कीर्तन ऐकण्याची गोडी आहे, अनुकूल संबंध प्रस्थापित झाला. वा वा काय महाराज बोलतात, किती सुंदर दृष्टांत, किती सुंदर चरित्र भगवंताचं. त्या माणसाला झोप लागेल का? कारण त्यातला इंटरेस्ट आहे. त्याच्या कानाचा त्या शब्दांचा काय झाला? अनुकूल संबंध प्रस्थापित झाला. पण एखादा ठोंब्या माणूस नाही आला की त्याला काही माहितीच नाही, तर ज्ञानेश्वरी माहिती नाही, गाथा माहिती नाही, हरिपाठ माहिती नाही, काहीच माहिती नाही. समजा आता आपण एक दीड वर्ष झाला हा उपक्रम करतोय म्हणून त्याची आपल्याला गोडी यायला लागली. पण आता अचानक एखादा तुमचा मित्र आला कोणी, त्याला माहितीच नाही, तो का म्हणून खायला कधी संपत आहे यार, वाटेल की नाही त्याला? विषय तोच आहे पण त्याच्याशी प्रतिकूल संबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याला ते कंटाळवाणं वाटणार, दुःखाचं वाटणार. पण आपल्याला सुखाचं, वा वा अजून बोललं पाहिजे, अजून काहीतरी शोधलं पाहिजे. हा अनुकूल संबंध आहे. सुख आणि दुःखाची व्याख्या समजली तुम्हाला? इथपर्यंत कळलं? हे तर नवीन ऐकायला मिळालं का नाही? ही ज्ञानेश्वरी आहे, म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची असते. सुखी संतोषानं यावे. सुख झालं म्हणजे काय झालं? आपल्याला आपल्या मनाजोगतं झालं, समजून घेण्याकरता चला, आपल्याला आवडणारं झालं. तरी पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतोषानं यावे, हुरळून जाऊ नका. मनासारखं झालं म्हणजे लगेच उड्या मारायच्या असं नाही. भारत पाकिस्तान मॅचची, भारताची आणि पाकिस्तानची मॅच आहे फायनलला, जबरदस्त टाय झालेली जवळजवळ. शेवटच्या मॅच मध्ये आता एक बॉल मध्ये 2-3 रन करायचे, शेवटचा विकेट आहे, शेवटचा बॉल आहे, शेवटचा असं झालेलं आहे. आणि नेमकं विराट कोहली खेळायला नाही, बॉलरने बॉल टाकायला डायरेक्ट 6. सगळे उड्या मारायला लागले लगेच. हारा ना, पेढे वाटा, टीव्हीला हार, फटाके फोडले, सगळं काही केलं. त्याला काय म्हटलं जातं? हुरळून जाणं. आनंद व्यक्त करावा पण आनंदाच्या भरामध्ये अतिरिक्तता करू नये, बेभान होऊ नये. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखी संतोषानं यावे, फार हुरळून जाऊ नका. हा आनंद झाला, थोडक्यात व्यक्त केला आपला. नाही एखादी नवीन गोष्ट झाली की लगेच दुसऱ्या दिवशी अख्ख्या सगळीकडे शेड्यूलला बॉम्ब लगेच त्याची सगळीकडे प्रसारित. असं नाही, संतोषानं यावे, सामान्य रीतीने त्याचा स्वीकार करा. याच्या विपरीत सुखी संतोषाने यावे. दुसरं काय? दुःखी विषादा न भजावे. दुःख झालं, दुःख म्हणजे काय? आता जागा राहिलं पाहिजे बरं का. नाही नुसतं महाराज बोलते ना आपण हो महाराज म्हाताऱ्या माणसांसारखे असं नाही, सावध राहिलं पाहिजे. श्रोत्यानं अगदी चाणाक्ष माइंड पूर्णपणे एकाग्र केलं पाहिजे. ते मागे आपण उदाहरण पाहिजे ना, पाण्याची धार 4 इंचाचा पाईप आहे, त्याच्यात तेवढं जेवढं पाणी येतं ना तेवढंच पाणी त्याचं तोंड बारीक बारीक करीत केलं, पाणी तर मागून तेवढंच येतंय. आणि ते अगदी 1 इंचावर आलं पहा, मागून पाणी येतंय 4 इंचाचा फ्लोनी आणि तोंड किती आहे? 1 इंचाचं. पाणी किती प्रेशर न पडे. शक्ती त्याची संग्रहित झाली की नाही, केंद्र विद्युत जवळ आलं. तशी बुद्धी काय करायची, ती आतून अशी सगळीकडे धावण्याची, अशी एकत्र करायची, एक फ्लो ठेवायचा. अख्खं प्राण कानामध्ये आले पाहिजे श्रोत्याच्या, वक्त्याचे अख्खे प्राण वाणीमध्ये आले पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला काही दिसलंच नाही पाहिजे.
तर ते एकाग्रता साधते. दुःख त्या मुद्द्यावर आपण बोलतो. काय दुःख म्हणजे? प्रतिकूल संबंध, आपल्या मनाच्या विरुद्ध होणं. समजण्याकरता दुःख काय माणसाला? मनाच्या विरुद्ध होणं. त्याच्या पलीकडे दुःख काय? आपल्या मनासारखं झालं, ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे ह्याच्या पलीकडे माणूस त्याच्या जातच नाही. मनासारखं झालं का वाह बस मला तो सुख झालं. मनाच्या विरुद्ध झालं का दुःख झालं. ही गोष्ट फार सूक्ष्मपर्यंत जाईल, परत विस्तारित होईल, याला फार फाटे फोडावं लागतील. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची म्हणून परत तिकडे जात नाही. म्हणजे ते अगदी खाण्यापिण्यापर्यंत पण जाईल. जिभेचा विषय आहे रसना, रस जिभेचा विषय आहे. आपल्या जिभेला चांगलं वाटतंय म्हणून काळ्या पिशव्या पण खातात लोक. काळ्या पिशव्या म्हणजे काळ्या पिशव्या. पण सारासार विचार केला, जिभेचा अनुकूल संबंध प्रस्थापित होते म्हणून सुख वाटते, परंतु त्याच्या पलीकडे जर विचार केला तर त्या सुखासाठी दुसऱ्याची हानी होती की? हा विवेक पण असला पाहिजे. दारू पिणारी माणसं त्यांच्या जिभेला चांगलं वाटतंय पिण्याकरता म्हणून ती पितात, पण त्यांना हे कळत नाही की ती एकदा पोटात गेली की मग ती बुद्धीला भ्रष्ट करते. त्याचा परिणाम विपरीत आहे. सुख आणि दुःखाची जेव्हा जी व्याख्या मांडली आपण, मी सुरुवातीला काय म्हणलं की परिपूर्ण व्याख्या आज सगळ्यात झाली नाही सुख दुःखाची, कारण त्याच्यामध्ये इतकी सूक्ष्मता आहे बरं पुढे. ते त्याला छेदन देऊ शकतो कुणी विवेकी माणूस, बुद्धिमान माणूस. दुःख जेव्हा पाहत असतो आपण तेव्हा दुःख म्हणजे काय तर आपल्या मनाविरुद्ध होणं, प्रतिकूल संबंध आपल्या इंद्रियांशी, ज्ञानेंद्रियांशी म्हणा प्रस्थापित होणं. सुख आलं तर हुरळून जाऊ नये, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा. विषाद म्हणजे काय? अर्जुनाला विषाद झाला की नाही, काय करावं कळत नव्हतं, म्हणजे तो दुर्मुख झाला होता म्हणून त्याला पण किंग कर्तव्य मूढ था असं म्हटलं. दुःखी विषादा न भजावे. विषादा न भजावे म्हणजे काय की जे आपल्या मनाच्या विरुद्ध झाले त्याच्यामुळे त्याच्यासारखं आपण एक प्रकारे टेन्शन घेणं, वारंवार त्याच्यासारखे त्याच्या गुंतेमध्ये राहणं, त्याला सारखे परव त्याची उजळणी करणं. विषादा न भजावे. समजलं? एक बोली, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ लाभ अलाभ न धरावे मना माझी. ही पहिली उभी आहे. समजलं? लाभ म्हणजे काय? फायदा. अलाभ तोटा, नुकसान. म्हणजे एखादं कर्म आपण अत्यंत चांगल्या रीतीने केलं, सद्भावनेने केलं, त्याच्यातून आपल्याला लाभ झालाच नाही, हानी झाली, स्वीकार, ठीक, हरकत नाही बाबा, चालेल. अशी वृत्ती आणतो, अशी बुद्धी करावी, हरकत नाही. देवाची इच्छा, माऊलीची इच्छा. आणि काही काही वेळेस आपण काहीच प्रयत्न केलेला नाही, अचानक मोठा फायदा झाला, जॅकपॉट लागला, लॉटरी लागली, तरी पण काय हरकत नाही, ठीक आहे, चला ईश्वराची इच्छा म्हणून ती आपल्याकडे आला असं म्हणून. कुठल्याही प्रांतातला यश, अपयश, लाभ आणि हे समानार्थी शब्द आहे सगळे. आणि लाभालाभ न धरावे कुठे? मनामध्ये. म्हणजे मनामध्ये सुख आलं, दुःख आलं, लाभ आला, हानी आली, जय आला, विजय आला, पराजय आला, तरी काय करावं? त्याचा भेद धरू नये मनामध्ये. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन ऐक, येथ विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंता घेणार. इकडे बघ अर्जुना, या युद्धामध्ये तुझा विजय होईल का हात घाईच्या हाणामध्ये आपला प्राणच जाईल, याची चिंता आधीच करू नये. हा पण केवढा मोठा संदेश आहे. एखादं कार्य करायचं आहे आपल्याला, आपण ते कार्य करायच्या अगोदरच त्याच्या परिणामांची विचार जास्त करतो. करूच नाही असं नाही, करावं, पण त्यात अडकून राहू नये. एखादं काम करतोय, आता जेव्हा युद्ध अर्जुनाला सांगितलं जातं, युद्धाचा सरळ सरळ नियम आहे की युद्ध म्हणल्यानंतर एकतर मृत्यू आला, एकतर पुढच्या पक्षाचा किंवा आपला. साहजिकच प्रत्येक युद्धा विचार करणारच आहे, पण त्याचा विपरीत परिणाम केला, ज्याला आता काय म्हणूया पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार. एखादं कर्म करायला घेतलं का आपण म्हणतो पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला पाहिजे किंवा निगेटिव्ह माइंडसेट नको. इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही पण नको. तुम्ही कर्तव्याशी प्रामाणिक राहा. लाभ आणि हानी काय निर्माण होणार आहे ते भविष्य पाहिजे. तुम्ही तुमचे 100% द्या,
आपल्याला आता याच्यातून दुसरा एक मुद्दा प्रकट होतो की आपल्याला मिळणारं जे यश आहे किंवा आपल्याला मिळणारं अपयश आहे ते आपल्या हातात आहे का? नाही. आपल्या हातात काय? प्रयत्न, फक्त प्रयत्न तितकेच आपण करू शकतो, त्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. कॉलेजची परीक्षा, तुम्ही इथून न्याय मला 100% 100 पैकी 90-95% मार्क मिळतीलच, तुम्ही मनाची खात्री देताय हो, तुमची झाली, पण खरंच ते वास्तव आहे का? काय राव, पेपर लय अवघड गेला, पास पण होतो पण आता काय माहिती. अरे पण याने विचार करून काय होणार आहे? शेवटी रिझल्ट येईल तेव्हाच येणार आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला तेच सांगतात की तू तुझं कर्तव्य करताना हा विचार सोडून दे की तू मृत्यू पावशील, तुझं जय होईल, येथ विजय पण होईल, विजय पण होईल का? सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी अडचणी आहे, तुमच्या माझ्या सगळ्याच्या जीवनातली. आपण काय करतोय? भविष्याच्या चिंतेने इतके व्याकुळ होतोय की आपल्याला असं वाटतं की म्हणजे नको त्या गोष्टींचं सुद्धा ओव्हर थिंकिंग होते आपल्याला. वास्तविक तशी परिस्थिती नसते, तर आपण त्याच्यावर अधिक विचार करतो. त्याच्यातून वाचण्याकरता हा फार मोलाचा संदेश आहे. काय पुढच्या गोष्टींचा अधिक विचार करून काय करणार होता आपण? या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहूनी जावे. या सगळ्या ओव्या ज्या आहेत ना, या सिद्धांताच्या आहेत. त्याचे दृष्टांत दिले नाही ज्ञानेश्वर महाराजांनी. हिरवी दृष्टांत देत बघा, त्या तलावाचा, अग्नीचा, पक्षाचा वगैरे वेगवेगळे उदाहरण देतात. आता ह्या अख्ख्या याच्यामध्ये एक पण उदाहरण दिलेलं नाहीये. सिद्धांताच्या ओव्या, सिद्धांत आणि दृष्टांत माहिती आहे. दृष्टांत म्हणजे काय? गोष्ट, त्या गोष्टीतून त्याचा बोध म्हणजे सिद्धांत. तसा हा सिद्धांत आहे, बोध आहे. नाही, गीतेमध्ये हे अशा काही श्लोक आहेत बोधाचे, ते आपण स्वीकारले म्हणजे अत्यंत महत्वाचे. त्याला मार्क करून आपल्या जीवनात वारंवार ठेवलं पाहिजे. समजले 2 ओव्या. तिसरी ओवी काय? आपण या उचिता म्हणजे काय? आपल्याला जे उचित आहे, उचित म्हणजे काय? योग्य, आपल्या करता जे योग्य, आपल्या सारासार बुद्धीला जितकं कळतंय तितकं. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता, जे पावे ते निवांता साहूनी जावे. आपल्याला उचित असणार धर्म कर्म करताना जे काही लाभ अथवा हानी, जय पराजय मिळेल ते शांत निर्विकार मनानं सहन करीत जावं. हा सिद्धांत आहे आपल्या जीवनात. आपण आपले प्रयत्न 100% द्यावे. त्याच्यातून जे मिळणार आहे, जे मिळणार आहे ते आनंदाने स्वीकारावं. 2 टीमची मॅच आहे आणि आपल्या बाजूची टीम हरली, लगेच अंक काढले त्यांना ठोकायला सुरुवात केली. आमच्या टीमला तुम्ही हरवलीच कसं काय? योग्य आहे काही? खेळ आहे, खेळामध्ये तो नियम आहे. ते जिंकले, त्यांचा त्यांची ट्रॉफी मिळेल, पुरस्कार मिळेल. त्यांच्या विरोधात जाऊन तुम्ही ते अस्वीकार करणं तर्कसंगत आहे का? नाहीये. जे मिळेल ते आपण स्वीकारलं पाहिजे. परिणाम मिळाल्यानंतर सुख दुःख व्यक्त करण्याच्या अगोदर परिणाम काय मिळाले याचा विचार करायला पाहिजे. आपण एखादा आपल्या पुढे जातो एखाद्या गोष्टीमध्ये, आपण म्हणतो काय राव असं याने काहीतरी उशिरा लावलेला दिसतोय, त्याच्याकडे, त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊन त्याच्या प्रयत्नांना तुम्ही झाकून ठेवता. त्यांनी केलेले प्रयत्न तुम्ही पाहिजे का? लक्षात येते मी काय म्हणतोय? समजतंय ना? आपल्या करता योग्य काय? आपल्याला आपलं कर्तव्य कर्म कळायला पाहिजे. अख्खी गीता पहा, एकाच गोष्टीला वारंवार तेच भगवंत त्याच मुद्द्यापाशी परत फिरून येतं. ते म्हणजे काय? कर्तव्य, धर्म कर्तव्य. तुमचं धर्म कर्तव्य काय? तुम्हाला जे सुरुवातीला म्हटलं, आता 1-1.5 महिना तुमच्याकडे शिल्लक आहे सुट्ट्यांचा. तर त्या सुट्ट्या काय मिळालेल्या आहेत? शासकीय काही कामं असतील किंवा तुमच्या सिलेबस असेल, परीक्षा, त्यांचा अभ्यास, पेपर तपासायचे म्हणून पुढच्या शिक्षकांना तो वेळा मिळाला पाहिजे. तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये जास्त पुत्रशील येऊ नये म्हणून ती सूट आहे. असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण तुमच्याकडे आता तो फावलेला वेळ आहे की नाही? मग आता तुमचं कर्तव्य काय म्हणतं की त्या वेळेला सत्कारणे लावलं पाहिजे, नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. समजते तुम्हाला मी काय म्हणतोय? आता ही ज्ञानेश्वरीची ओवी तिथे लागू होईल आपल्याला. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता. आता तुमचा सुधर्म काय आहे?
त्याच्यामध्ये योग्य रीतीनं राहटायचं म्हणजे काय? कर्म करायचं त्याच्यात. जे पावे ते निवंत साहुली जावे, मग त्यातला निवांतता साहुली जे असेल ते निर्विकारपणे स्वीकारावं. यश, मान, अपमान, लाभ, हानी महिनाभर काम करूया, शेवटी जो पगार मिळेल तो घेऊया. कंपनीत कामाला गेला आणि त्यांनी 30 दिवसांपैकी त्याच्या 4 दिवस सुट्ट्या झाल्या, बाबा चला 26 दिवस राहिले. 26 दिवसापैकी त्यांनी 15 दिवस काम केले आणि 11 दिवस त्याच्या खाली झाले. तो कंपनीला म्हणला, नाही मला 26 दिवसांचाच पगार पाहिजे, घेऊच शकत नाही 15 दिवसाचा काम पगार. चालेल ना? कंपनीला काय म्हणत, अरे बाबा 15 दिवस भरले बाबा, 15 दिवसाचा तुला पगार भेटणार. तू जर पूर्ण दिवस भरले असते तुला पूर्ण महिन्याचा पगार भेटला असता. हे व्यवहारामध्ये जसं लागू होतं तसं आपण आपल्याला जे मिळतं ना ते ईश्वराच्या कृपेनं आपल्या पात्रतेनुसारच मिळतं. याच्यातून अनेक एक सिद्धांत निर्माण होईल. आता समजतंय ना? कसं जाते आपण या उचिता, हे पण महत्वाचं. उचित आपल्या करता काय योग्य आहे हे कळायला पाहिजे. ज्याला हे कळत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. आपल्या करता काय योग्य हे ज्याला कळत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. आपण दुसऱ्याला सल्ला देतोय की तू हेच असं कर, दुसरं तू तुझ्या करता हे योग्य अयोग्य आहे, त्याला सांगण्या अगोदर आपल्याला आपलं कळतंय का याचा दृष्टिकोन आला पाहिजे. काय योग्य आहे, काय घाताचं, काय बरोबर हे आपल्याला कळायला पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्या फायद्याची आहे का? बुधवारचं आपण गेलं पाहिजे का खाडे केले पाहिजे, कारण सांगितली पाहिजे हे काय आहे, हा विवेक आहे की नाही. म्हणून मी आजच्या मेसेज मध्ये खाली एक वाक्य टाकले, ठेवलं होतं की ज्याला इच्छा असेल आणि ज्याला ज्ञानेश्वरीची ओढ असेल त्यांचं स्वागत आहे. समजतंय मी काय म्हणतोय? बरं, हे मिश्किलपणे ज्ञानेश्वरी बद्दल बोललो, पण जीवनाच्या सगळ्या बाबीला लागू पडतं. तुम्हाला तुमचं कळालं पाहिजे. आता लहान नाही आहोत, कोणी येणार नाही जगात, कोणी तुम्हाला सावरायला येणार नाही. जगात इतकी प्रचंड स्पर्धा आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये इतकी प्रचंड स्पर्धा आहे की आज प्रत्येक जण प्रत्येक एकमेकाच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय. काय वाटतं तुम्हाला जगामध्ये ज्याला एखादा फायदा झालेला आहे ज्या गोष्टीमध्ये, तो सांगेल तुम्हाला या धंद्यामध्ये फायदा याच्या, तो उतर बाबा. त्याला तो प्रतिस्पर्धी निर्माण करेल का? एक टेलर आहे, त्याला माहिती आहे की असा असा अमुक याच्यामध्ये फायदा आहे. तो दुसऱ्या टेलरला इतक्या मनमोकळेपणाने सांगेल की नाही नाही तू हा धंदा चालू करे, शेजारी तुला दुकान टाकून देतो सांगेल. एखादा कोणी कंपनी जॉबला लागला, 2 जागा शिल्लक आहे, एक जागा शिल्लक आहे आणि 5-10 जणांचं आहे. बरं, त्याला एकाला माहिती की याच्यामध्ये हा पॉइंट आहे, इथं जर आपण यशस्वी पास झालो की ही जागा आपल्याला भेटणार, त्याला ते कळालं, तो दुसऱ्याला सांगेल. व्यवहारातल्या गोष्टी आज इतकी प्रचंड स्पर्धा आहे व्यवहाराच्या प्रांतामध्ये की आधी काळापासून आहे आणि सलग राहणार. आपल्याला कळायला पाहिजे या सगळ्या स्पर्धेमध्ये आपलं आत्मकल्याण कशाने होणार आहे. आपण या उचिता जेव्हा म्हणतात ना ज्ञानेश्वर महाराज, इतका सामान्य शब्द नाहीये. अध्यात्माच्या प्रांतातही आत्मिक सुख जेव्हा मिळवायचं आहे, परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, त्याच्याकरता सुद्धा अनंत मार्ग आहेत. कितीतरी संप्रदाय आहेत, किती संप्रदाय आहेत, किती देवतांचे वेगवेगळे उपासक आहेत. आपली बुद्धी आपली जागृत पाहिजे की त्या मार्गाने चाललोय आपण, पण ज्यांचं ऐकतोय ते आपलं शोषण तर करत नाहीत ना, ते आपल्याला वेगळ्या मार्गाला भरकटवत तर नाही ना, त्यांचा स्वार्थ साधण्याकरता आपल्याला देव भोळत बनवत नाहीत ना, याची बुद्धी असली पाहिजे. नाहीतर चमत्काराला नमस्कार म्हणून किती जणांचा व्यर्थ गेले जीवन. समजते मी काय म्हणतो तुम्हाला? जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकोबाराय आदी करून संत इतके स्पष्टपणे आणि इतकं सोप्या भाषेत सांगणारा कुठंच नाही. काहीच लागत नाही पांडुरंगाला, नवस लागत नाही, तुमचं काही लागत नाही, काही न लगी एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची शपथ घेऊन सांगतो. आन म्हणजे शपथ घेणं. आपण म्हणतो देवा शपथ सांगतो. शपथ का घेतली जाते? शपथ घेण्याचं कारण काय? खरं वाटावं म्हणून, हे एक कारण झालं. दुसऱ्याला खरं वाटावं, खात्री देण्यासाठी शपथ दिली जाते.
2 कारणांनी शपथ दिली जाते. एक तर दुसऱ्याला खात्री देण्यासाठी किंवा स्वतःला कर ठरवण्यासाठी. क्या बात आहे की नाही. 2 कारण आहेत शपथ देण्याचं. काय? दुसऱ्याला खात्री देण्यासाठी. बाबा तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, आई शपथ सांगतो. मग त्या खतरनाक शपथ आहेत पोरांच्या. आता कॅमेऱ्याच्या वर मी बोलू शकत नाही, खतरनाक आहेत शब्द. फार रक्ताची शपथ, काय शपथ घेतली जाते का? एक तर दुसऱ्याला खात्री देण्यासाठी, मी खरा कसा हे सांगण्यासाठी. संतांच्या बाबतीत पाहायला गेलो तर संतांना आम्ही खरे आहोत ते सांगण्याची गरजच नाही. काय गरज पडली त्यांना? आपल्या कळवळ्यासाठी तू कोपऱ्या म्हणतात माझ्यावर विश्वास नाही ना, विठोबाची आणि घेतो. आणि पण शपथ पण कोणाची घेतली जाते की जो आपल्याला अत्यंत प्रिय आहे. पुढच्या माणसाला माहिती की ह्याला चायला जवळचा काय, मग तो शपथ घेतो. हा खोटी शपथ नाही. शपथीचा असं आहे की बाबा शपथ घेतली ती जर खोटी ठरली तर ज्याची शपथ घेतो त्याचा मृत्यू होतो, तो मरण पावतो. असं एक प्रघात आहे, म्हणून शपथ घेतली जाते. हे काय सांगते कळते तुम्हाला? आपण या उचिता आपल्याला योग्य काय हे कळायला पाहिजे. आपलं कोणी जगात सांगणार नाहीये. इतकं सोपं आणि साधं संतांनी सांगितलं आपल्याला. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल तुम्हाला. यात किंचितही चमत्कार नाही. एक चमत्कार दाखवून द्या ज्ञानेश्वरी म्हणणार की संतांनी सांगितलं असा असा चमत्कार झाला. नमस्कार. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हे कुठे ठेवून दे. ते अभंग पण फार गोड आहेत. हा नाही हा तिखट आहे जरा अभंग. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती तैसे मज येती सांभाळी. फार गोड अभंग आहे तुकाराम महाराजांचा. गाईचं लक्ष कोणा वाचतं? ती जरी चारा खात असली तरी वत्स धेनू. रानात जरी चारायला गेली गाय, लक्ष कुठं? वासराकडे. तसे संत कुठे जरी असले तरी त्यांचं चित्त आपल्याविषयी असतं. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती. वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. तिच्या चित्तामध्ये सतत काय असतात? वासरू असतात. तसं संतांच्या मनामध्ये चित्तामध्ये आपल्याबद्दल कळवळ आहे की तुम्ही सावध व्हा, तुम्ही वाचा, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या, तुम्ही चांगले राहा, तुम्ही व्यसन करू नका, तुम्ही अंसार करू नका, तुम्ही वाईट गोष्टी करू नका, पांडुरंगाचं स्मरण करा, देवाचं भजन करा, तुमच्या हाताला आलेलं काम करा. हा संतांचा उपदेश आहे. दुसरं काय लागत नाही त्याला. तुम्ही फार मोठ्या काय वाऱ्या करा, तपश्चर्या करा, बळी द्या, व्रतवैकल्य करा, दान धर्म करा, याला दक्षिणा द्या, काही लागत नाही. इतकं सरळ सांगणारा संप्रदाय जगात कुठला नाहीये. समजते मी काय म्हणतोय? आपण या उचित या पदापासून आपण बाजूला गेलो. आपल्याला कळायला पाहिजे. अध्यात्माच्या प्रांतात सुद्धा फार धोके आहेत पुढे. त्याच्याकरता आपल्याला आपली बुद्धी विवेक, आपल्याला फायद्याचं काय, आपल्या फायद्याचं म्हणण्यापेक्षा आपल्याकरता योग्य काय, ही कुठल्याही संप्रदायावरती, कुठल्याही देवतांवरती, कुठल्याही परंपरेवरती टीका नाही. फक्त आपल्याला बुद्धी कळायला पाहिजे की बाबा इतकी तर जुजबी बुद्धी माणसाकडे असते की बाबा पुढे काहीतरी गडबड दिसते. बाबा चमत्कार या जगात कधी होत नाही की डोक्यावर हात ठेवलं तुझं कल्याण, असं नाही. संत असं करू शकत नाही असं नाही, त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, करत नाही का? आपल्याला तितकी क्षमता ईश्वराने दिलेली आहे. नर करणी करे स्व नर का नारायण बन जाय. माणसाने जर ठरवलं तर तो मनुष्यापासून देवत्वापर्यंत जाऊ शकतो. आपण म्हणतो की काय देव माणूस आहे. देव माणूस म्हणजे काय? तो आईच्या पोटातून आला की नाही, आपल्यासारखाच आला की नाही, काही 4 हात घेऊन आला, तो वेगळं काही सामर्थ्य घेऊन आला. आपल्यासारखीच माणसं आहेत पण प्रयत्नांना मोठी झाली. आपल्याला कळायला पाहिजे आपण या उचिता. मग अशी बोलू ना ते वाचण्याचं, जगातल्या सगळ्या डिग्री बाबासाहेब आंबेडकरांकडे. मग ते चमत्कार घेऊन आले का? प्रयत्नानं झाले ते. त्यांनी प्रयत्न केला, अभ्यास केला, त्याग केला. त्यांचे एक वाक्य आहे ते म्हणजे तुमच्याकडे जर 1 रुपया असेल तर तुम्ही 50 पैशाचं भाकरी घ्या
आणि 50 पैशाची पुस्तकं घ्या. त्यावेळेस वाक्य त्याला आपण थोडंसं मॉडिफाय करू. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 50 रुपयाची तुम्ही पोटाला खायला घ्या, पण 50 रुपयाची तुम्ही पुस्तक घ्या. का? भाकरी तुम्हाला जगवेल, पण पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. आपण काय करतोय, हे आता तो ऍपलचा मोबाईल आलाय 1.25 लाख रुपयाचा, तोच घ्यायचा आपण. नाद नाही करायचं भाऊ, आपला कसा कडक मोबाईल आहे. काय करतो आहोत आपण या उचिता आपल्या करता काय योग्य आहे ते कळायला पाहिजे. समजतंय? आपण या उचिता खूप बोलतोय त्याच्यावर, इतकं बोलता येईल. एक चांगलं वाक्य मला आठवलं होतं बोलता विसरून गेलो, फार महत्वाचं वाक्य होतं. तुम्ही वाचता ज्ञानेश्वरी? खरं सांगा, माझ्या समाधानासाठी बोलू नका. इतका आटापिटा, इतकं आताड्यापासून बोलण्याचं कारण काय की त्याचा परिणाम झाला पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे. अनुजच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतं तो डळमळी येते थोडं, कधी कधी वाचते कधी कधी नाही वाचते. माझी शब्द आहे का परवा सुटते. आता वेळ आहे श्रीधर, वेळ काढा, खरंच काढा विजय भाऊ. ही संधी आहे, बरीवी ही वेळ सापडली संधी, संत म्हणतात. बरं झालं देवा ही संधी सापडली, बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी. तुकोबाराचे का बोलले, आपण काय छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानतोय. तुकाराम महाराज म्हणतात देवा बरं झालं अजून मृत्यू झाला नाही. आपल्याला ह्या लक्षात येत नाही, अजून मृत्यू झाला नाही म्हणून माझ्याकडे वेळ आहे मला सुधारण्याचा. कधी पण येऊ शकतो मृत्यू, सांगू शकतो. त्याच्या अगोदर आपल्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय. झटकीपट तरी झडझडून वहिला निघे भक्तीची वाटे लाग. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, झडझडून झटकून आम झटकून चल, लगेच तत्परतेनं ट्रेन पकडायची. आपल्याला माहिती आपल्यासाठी ती 1 मिनिट पण थांबणार थांबेल का? नाही उद्या जरा अभंग जाऊन उठलेला नाहीये, एक अर्धा तास स्टेशनला थांबवा गाडी, थांबेल. तिथं पंत म्हणजे काय म्हणूया मोठा सरपंच जाऊ द्या, कोणी हे जाऊ द्या, थांबेल. राजा जाऊ दे तिथं, थांबेल कधी? तिथं टायमिंग ठरलेला आहे. ती गाडी पकडण्यासाठी किती अट्टहास करतो आपण. त्या गाडीला पोहोचायचं तर आपल्याला अगोदर सावध राहिलं पाहिजे. त्याच्या अगोदर आपली बॅग घेऊन आपण प्लॉटफॉर्मला उभं राहायला पाहिजे. तसं या जीवनाचं आहे, यामध्ये काळ, आपल्या जीवनातील संकट कधी येतील माहिती नाही. आता आपण सावध राहिलं पाहिजे. आपण या उचिता आता सावध राहिलं पाहिजे. म्हणून या गोष्टीने आपण लक्ष दिलं पाहिजे की ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना अरे इथं हारशील, जय होईल, पराजय होईल, लाभ होईल, हानी होईल, याचा विचार नंतर करूया. आता तुझ्यासाठी काय? आपण या उचिता स्वधर्मातेची राहटता. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. स्वधर्म म्हणजे काय की आपल्याला आपण ज्या प्रांतात आहोत, ज्या ठिकाणी आहोत, जी आपली भूमिका आहे, जे आपलं कर्तव्य आहे, तो आपला स्वधर्म आहे. विद्यार्थी देशामध्ये विद्यार्थी, घरामध्ये घरात गेलो की बहीण आली तर बहिणीच्या समोर भाऊ म्हणून, आई आली तर मुलगा म्हणून, पत्नी आली तर नवरा म्हणून, मित्र आला तर मित्र म्हणून, बाहेर व्यवहारात जो काही आपला संबंध आहे तो आपला धर्म आहे. लक्ष देत आहे? धर्म आहे, तो आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्य धर्मामध्ये स्वधर्मात येती राहटता, जे पावे ते निवांता सावली जावे. तिथलं आपण आपलं करणं प्रयत्नपूर्वक करावं. त्याच्यातून जे मिळेल ते निवांत सावून जावं, स्वीकारावं भगवंताची इच्छा म्हणून. हाच मार्ग आहे आपल्याकडे. झाड लावणं आपल्या हातात आहे, त्याला फळं आणणं आपल्या हातात नाही. काय जरी संशोधन करून आपण टाकलं पण ते येईलच का नाही आपल्या हातात आहे का? त्याला मध्येच काही जनावरं खाऊन जातील, उंदीर येईल, खेकडं येतील, काय येतील, रोग येईल, काय पण होऊ शकतं. तुम्ही झाडं लावून त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न तर करा. जे फळ मिळेल ते मग शेवटी आनंदाने स्वीकारा. अशी होईल. म्हणजे काय की आपल्या जीवनात आपण आपले 100% योगदान द्यावं. त्याच्यातून जे काही मिळेल ते स्वीकारावं. आपल्या अडचणीत होते की आपण आपल्या त्या प्रांतात 100% देत नाही. आपण हातचा ठेवून करतो काम. सगळ्यात मोठी अडचण माणसाची काय? पहा तुम्ही, जी यशस्वी माणसं झाली ना त्यांनी झोकून दिलं. झोकून म्हणजे काय? झोकून देणं या शब्दाचा अर्थ काय होतो? झोकून देणं, पूर्णत्व देणं म्हणजे पूर्णत्व देणं. हा. नाही, अगदी 100% म्हणजे
पूर्ण वेळ देणं. हा झाला त्याच्यातला लाक्षणिक अर्थ झाला. इथं आपण अगदी बोली भाषेतला अर्थ घ्यायचा. मला बोली भाषेतला अर्थ तुम्हाला सांगायचा, लाक्षणिक नाही. एक शब्दार्थ आहे आणि एक लक्षार्थ ज्याला म्हणते. प्रत्येक अर्थाचे शब्द वाक्याचे किंवा त्या मुद्द्याचे एक शब्दार्थ असतो आणि लक्षार्थ असतो, गुढ असतो काहीतरी अर्थ. तसं तुम्ही सांगितलं की बाबा झोकून देणं म्हणजे की बाबा पूर्ण वेळ आपण दिलं पाहिजे, आपलं समर्पण दिलं पाहिजे. पण झोकून देणं, झोकणे म्हणजे काय? झुकणे, लीन होणे. झोकून देणं म्हणजे काय? आता अगदी समजून घ्या की सरळ माणूस आहे त्यांनी झोकून देणं. झोकणं म्हणजे काय? खाली खड्डा आहे, दरी आहे. दरी आपण कशी पाहतो? झुकून पाहतो की नाही? हा ग्रामीण भाषेत झुकून, त्याला झोकून हा शुद्ध शब्द आहे. झोकून म्हणजे वाकून पाहतो, वाकून पाहणे. बाबा इथपर्यंत आलो. तर झोकून देणे हा शब्द प्रयोग जेव्हा येतो तेव्हा काय आहे की तो त्याच्या शरीराचा बॅलन्स पूर्ण सोडतो, डायरेक्ट पाहतो. पडणे, लोटांगण घालणं, दंडवत. दंडवत म्हणजे काय? काठी असते उभी आहे, ती सोडली तर काय होईल? कशी पडेल? कशी पडेल? कशी पण पडेल. याचं उत्तर काय? कशी पण पडेल. त्याला काय गणित नाही, ती इकडे पडेल का तिकडे पडेल का इकडे पडेल. तिला सोडली की ती जशी ग्रॅव्हिटी असेल तशी ती पडेल. तसं झोकून देणं म्हणजे काय की एखादं कार्य आपण किंवा एखादी गोष्ट आपण निश्चित केली तर तिच्या प्राप्तीसाठी आपण झोकून देणं स्वतःला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वधर्मातेची राहतता जे पावे ते निवंतता साहूने जावे. स्वधर्मामध्ये राहतायचं, झोकून द्यावं. आपण आपले 100% द्यावे. आपली अडचण आहे की आपण हातचा ठेवतो जर तर. आणि अध्यात्माच्या प्रांतात तसं नाही होणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तुकोबाऱ्यांचं प्रमाण काय म्हणतात? देह जावो अथवा राहो म्हणजे हे शरीर जरी संपलं किंवा राहिलं तरी काही घेणं. पांडुरंगी दृढ भाव. काय घडेल ते घडूया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. काय घडणार असेल तरी कुठे आपण पांडुरंगावी तुझी. म्हणून त्यांना वैकुंठ. तुकोबाऱ्यांनाच विमान का आलं न्यायला? तुकोबाऱ्यांनाच पांडुरंग का भेटला? संतांनाच का भेटला? आपल्याला काय भेटत नाही? त्यांचे इतकं आपलं समर्पण नाहीये. चला संतांचं बाजूला ठेव. व्यवहारातली उदाहरणं जरी पाहिजे आपण, त्याच व्यक्तींना ते एक स्थान का प्राप्त झालं? कुठल्याही क्षेत्रामध्ये पहिला नंबर जसा एकाचा आला. उदाहरण, प्रयत्न. 40 मुलं एका वर्गामध्ये आहेत. शिक्षक सगळ्यांना सारखं शिकवतात का वेगवेगळं शिकवतात? काय अनुभव आहे तुमचा? हे माऊली तू बाजूला हो, तू तिकडे बाजूला हो, तुला एक मॅसेज देणार शिकवणार, त्याला एक शिकवणार, असं काही आहे का? नाही, माऊलीचा पहिला नंबर काढायचा, माऊलीलाच आपण फक्त शिकू आणि या रुद्राला बाजूला ठेवू, असं शिक्षक करतात का वर्गामध्ये? सगळ्यांना सारखं शिकवतात. एकच गणिताची थेरी तिथे सेम शिकवतात. पण त्या 40 मधून एकाचाच पहिला नंबर येतो का? त्यानं प्रयत्न केले, इतरांपेक्षा त्याचे प्रयत्न उजवे आहेत, सरस आहेत, म्हणून त्याचा नंबर आला. आपल्या जीवनात आपण समर्पण करत नाही आहोत. त्यांनाच का प्राप्त झालं? कारण तो समर्पण आहे. सायंटिस्ट पहा वेगवेगळे, डॉक्टर पहा, मोठमोठे कलाकार पहा, आपल्याला टीव्हीवर दिसणारे हिरो हिरोईन, काय बॉडी, 6 पॅक, कसलं जबरदस्त हिरो आहे, काय बॉडी त्याची, काय कला, काय जबरदस्त आहे. एवढे करोड रुपये ते घेतात. अरे करोड रुपये घेतात, पण ती बॉडी मेंटेन करण्याकरता ते श्रम 4-4, 5-5 तास जिम मध्ये जातात. स्वतःचा आहार, खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवतात. आपलं आहे का तसं? समजते मी काय म्हणतो तुम्हाला? आपण आपल्या कर्मामध्ये, आपण आपल्या जेव्हा तुम्ही तुमच्या वर्गांमध्ये, कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मामध्ये असता, आपण जेव्हा दुसऱ्याशी कम्पेअर करतो, त्याचे श्रम पाहतो का आपण? त्याने किती कष्ट घेतले? रात्री तो जागलेला असतो, झोप नाही, पुस्तकं चालत असतो, MPSC UPSC चे प्रयत्न करणारे व्यवहारातले उदाहरण आहेत. का त्यांना यश प्राप्त झालं? प्रयत्नामध्ये समर्पण. प्रयत्न सगळेच करतात, त्याच्यामागे समर्पण नाहीये. श्रद्धावान लभते ज्ञानम, गीतेमध्ये श्लोक आहे पुढे. ज्ञान हे श्रद्धावानालाच मिळतं. श्रद्धेमध्ये आणि विश्वासामध्ये अंतर आहे. वेळ आहे का आपली? का थांबवायचं आहे? पुढच्या वेळेस मला आठवण करा, ही श्रद्धा आणि विश्वास 15 मिनिटं आहे ना.
म्हणजे हा एक आजचा एकच आम्हाला म्हणजे श्लोक होईल, पुढे ते काही पुढचा श्लोक घेण्यात अर्थ नाही. हा सविस्तर पूर्ण श्लोक क्लिअर होईल आपला. विषय काय चाललाय आपला, आपण या उचिता आपल्याकरता काय योग्य आहे ते आपल्याला पहिलं कळालं पाहिजे, याच्यावर खूप बोललो आपण. स्वधर्मातेची रहाटता हे एक टॉपिक वर बोलले. स्वधर्म म्हणजे काय, आपलं धर्म म्हणजे काय, आपलं कर्तव्य. ज्या प्रांतात आपण आहोत, कळतंय ना, मी एकटा बडबड करतोय. स्वधर्म त्याला आणि प्रयत्नांवर झालं होतं आपलं की प्रयत्न तर सगळेच करतात, पण यश काही काही जणांनाच मिळतं. त्याचं प्रारब्ध हे कारण मानलं, पण त्या प्रयत्नामध्ये समर्पण पण फार महत्वाचं आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव होतो, त्याच्याबरोबर त्याच्या टप्प्यातले म्हणा किंवा त्याच्या समवयस्कातले त्याच्या वेळेचे बाकीचेही खेळाडू होतेच की, त्या सगळ्यांमधून सचिन तेंडुलकर का वेगळा झाला असा, त्याची प्रॅक्टिस, त्याचं समर्पण आजही त्याच्या भारतरत्न पुरस्कार त्या व्यक्तीला मिळतोय. खेळाच्या प्रांतातला सगळ्यात पहिला भारतरत्न आहे. खेळाच्या प्रांतामध्ये भारतरत्न नव्हता, पण सचिन तेंडुलकरला भारतरत्न सोपा वाटतो तुम्हाला. भारतरत्न म्हणजे काय, 130 करोड लोकांमधून एकाला निवडायचं आहे. सोपी गोष्ट वाटते तुम्हाला. बरं, फक्त खेळ नाही, त्या खेळाबरोबर त्याचं व्यक्तित्वही पहा, त्याचा जीवनातला प्रामाणिकपणा, त्याचा सालसपणा, त्याची जीवन जगण्याची एक सर्वसमावेशक पद्धती पहा. त्या सगळ्या गोष्टी मॅटर केल्यानंतर, त्याला पाहिल्यानंतर त्याला भारतरत्न हा पुरस्कार मिळाला जातो. त्याच्याबरोबरचे बाकीचे खेळाडूंना का नाही मिळाला, किती लाख मला तर शब्द त्यांनी उचलला होता. आता आउट आहेत की नाही थर्ड अंपायरला डिसिजन केलेला आहे, पण त्याला खात्री आहे की मी आता आउट झालो की बस, त्याने निर्णय न देऊ न देऊ, माझं कर्तव्य काय सांगतं, माझा अंतरात्मा काय सांगतो की मी आउट आहे. जगात जी माणसं मोठी झाली अशीच नाही झाली, त्याच्यामध्ये समर्पण आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे. तो आपल्याकडे कमी पडतोय, आपल्या जीवनातलं समर्पण कमी पडतंय. आपण जर तर ह्याच्यामध्ये त्या गोष्टीला पकडतो. तुमच्यासाठी सांगतोय मी, ज्ञानेश्वरीला जवळ घेतले ना, आता तिला पूर्ण समर्पित व्हावं लागेल, अन्यथा नाही, पूर्ण समर्पित व्हावं लागेल. ह्याच्यामध्ये ठेवलं तर वरवर राहील, त्याला अर्थ नाही. लहानपणी असतं बालक, लहान किती महिन्याचं, 1-2-4 महिन्याचं, काहीच कळत नाही त्याला आईला काही सांगावं लागतं की आता मला शी आली, सू आली, हाय जागते जागे कर. आई स्वतःहून येते, शी गेली असेल तर धुते, त्याला साफ करते, परत त्याचं कोड कौतुक करते, आले 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 माझं स्वान, आज माझं बाबड. आता तुम्ही शी करा बरं घरात, तुम्हाला म्हणून स्वान बाबड्या पहिलं काठी काढीन, दांडू काढीन, समजतंय. तुम्ही तर तेच आहात की, आई पण तीच आहे, बदल का झाला, मोठे झाला म्हणजे काय झालं. लहान असताना काय फरक होता, आता काय फरक आहे, कळतंय. याचा दुसरा अर्थ काय, लहानपणी पूर्णपणे तुम्ही सरेंडर होता, सरेंडिंग होता, पूर्णपणे समर्पित होता ना तिला. अज्ञान होतं म्हणजे काय, पूर्ण समर्पण होतं. पूर्ण समर्पण केलं ती कडेवर गेली, थोडा अहंकार आला, कळलंय मला, आता कळायला लागलं, खाली ठेवून तू बघ. संत पण तसं, देव पण तसंच, मैं कुछ हो कुछ तो हूं मैं, भगवंत म्हणतो बघून घे. आणि मी आपण त्याला म्हणलं मी कुछ भी नाही हो, मग तो आपल्याला असं कावडून घेतो, मग तो जवळ घेतो. कोण, भगवंत परमात्मा. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. आपण आपला भार त्याच्यावर सोपवा. याचा अर्थ काय, या भक्तिशास्त्रातलं ह्या सिद्धांत काय आहे की तुम्ही तुमच्याकडे करता भाव घेऊ नका. मी केलंय, अडचण इथे आहे, माझ्यामुळं
अडचण इथे आहे, पुढे जाऊन तुम्हाला ही उकल होईल. स्वधर्मातेची राहटता, एकच 2 शब्द आहे, किती विस्तार करता येईल त्याचा. कुठे आहोत आपण आपल्या स्वधर्मात, कुठे आहोत? कुठले कुठले व्यवसाय पण पहा तुम्ही. आता टाटांना भारतरत्न दिलं ना, रतन टाटांना भारतरत्न दिलं की नाही? त्याच्याबरोबर त्यांच्याच जोडीचे, त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले वेगवेगळे व्यावसायिक नाहीत का? आहेतच की. त्यांच्यापेक्षा श्रीमंत असलेले काही व्यवसाय आहेत. त्यांना का बरं देऊ वाटलं नाही भारत सरकारला, त्यांना पुरस्कार देऊ वाटला? डोनेशन म्हणजे त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांना दिलं का? काम पण तेवढंच. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या मागे कारण काय की त्यांना ते यश प्राप्त का झालं? त्यांचं समर्पण. त्याचं उत्तर काय? त्यांचं समर्पण, त्यांचं त्या कार्याबद्दलचं समर्पण. ही उदाहरण का सांगतोय माहिती? आपण त्यांच्याशी कम्पेअर करताना आपण कुठे आहोत? आपण ज्या क्षेत्रामध्ये डिप्रेस होतोय, खजील होतोय, आपल्याला नकारात्मकता येते, आपण वेगवेगळी कारणं सांगतोय त्याच्यापासून पाळण्याकरता. आपण आपल्या धर्मात कुठे आहोत? आपल्या कर्तव्य आपण किती प्रामाणिक आहोत? समजतंय तुम्हाला? इतरांना दोष देत असताना आपण कुठे आहोत ह्याचा विचार करावा लागतो. आणि वारकरी संत अगोदर ते सांगतात, अंतर्मुखी प्रवास. अध्यात्म हे शास्त्र असं आहे की ते दुसऱ्याकडे करणारा फोकस वळवून स्वतःकडे वळवतो. तो फोकस आतमध्ये करायचा. फोकस म्हणजे काय? दृष्टिकोन, हो की नाही? ज्याला हायलाइट करतो ना आपण, त्या बाहेरच्याला हायलाइट करण्यापेक्षा आतमध्ये प्रयत्न करतो. आपण ज्ञानेश्वरीचं काम करते. आपण या उचित आपल्याकरता काय योग्य आहे? स्वधर्मातेची राहटता. अरे मला ते राहायचं सांग, ज्याच्यासाठी आपण विस्तार केला ते सांगायचं राहूनच गेलं. श्रद्धा आणि विश्वास हे सांगायचं होतं ना. पुढची ओवी फलप्राप्तीची लगेच होऊन जाईल. पुढे सांगतात की जे पावे ते निवंता सावने जावे, जे मिळेल ते आपण आनंदाने स्वीकारलं पाहिजे. निवांतपणे. बाबा ठीक आहे. हा निवांत शब्द पण फार मजेचा आहे. मी पहिले श्रद्धा आणि विश्वासाचा थोडासा भेद सांगतो. निवांत शब्द मला आठवण फार गोड आहे. आपल्याला मराठी कळत नाही कधी कधी. आपण सहज बोली भाषेत बोलून होतो. त्याचा खरा सूक्ष्म अर्थ काय सांगू का? आता सांगू का? सांगू, विसरून जाईल नंतर. श्रद्धा विश्वास सांगा बरं का. म्हणजे गोष्टीने आपण सहज सांगू. निवांत काय सांगू शकतो अर्थ?